नमस्कार। आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, त्या संस्थेसाठी आहे, त्या संघटनेसाठी आहे, त्या प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी आहे जो भारतीय व्यक्ती हा स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मोठ्या पद्धतीने प्रेम करतो। त्या व्यक्तीसाठी आहे, त्या भारतीयासाठी आहे, ते भारतीय संविधानाला मानतात, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। आणि आज आपण जाणून घेणार आहोत जनसुरक्षा विधेयक, जे जनसुरक्षा विधेयकानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं चर्चेला उधाण दिलेलं आहे। मग नेमकं हे जनसुरक्षा विधेयक येण्याच्या अगोदर मिसासारखे, टाडासारखे अंतर्गत सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला छेद देणाऱ्या घटकांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी कायदे असताना नवीन महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयकाची काय गरज आहे? मग जे जनसुरक्षा विधेयकाला मोठ्या पद्धतीनं विविध संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून, व्यक्तीच्या माध्यमातून तीव्र विरोध होत असताना बीजेपी सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान जे जनसुरक्षा विधेयक पास करून घेतलं, त्या जनसुरक्षा विधेयकाचा काय इतिहास आहे, ह्याची काय गरज आहे आणि नेमकं का वादग्रस्त हे विधेयक ठरत आहे, ह्याच्यावरती आपण आता प्रकाश टाकणार आहोत। सध्याच्याला जे विधेयक पारित करण्यात आलेलं आहे त्या विधेयकामध्ये जे डावे आणि कडव्या विचारसरणीच्या व्यक्ती आणि संघटनांवरती कारवाई करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणण्यात आलेलं आहे। ह्या अगोदर ह्या विधेयकामध्ये जो शब्दप्रयोग होता, हा शब्दप्रयोग व्यक्ती आणि संघटना ह्यांच्यापासून जर सार्वजनिक सुव्यवस्थेला त्याचबरोबर राष्ट्राला जर धोका आहे असं जर वाटत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची तरतूद ह्या विधेयकामध्ये करण्यात आली होती। परंतु जनतेचा प्रचंड असा विरोध लक्षात घेऊन बीजेपी सरकारनं त्यामध्ये करेक्शन करण्यात आलं। करेक्शन कोणतं केलं? डाव्या आणि कट्टरतावादी कडव्या आणि डाव्या विचारसरणीच्या व्यक्ती आणि संघटनावरती कारवाई करण्याच्या उद्देशानं, प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या उद्देशानं हे विधेयक बीजेपी सरकारनं आणलेलं आहे। हे विधेयक म्हणजे अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक स्वरूपाचा एक प्रकारचा कायदा आहे। एखाद्या व्यक्तीपासून, एखाद्या संघटनेपासून जर सरकारला वाटलं की ह्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यामध्ये येत आहे किंवा राष्ट्राला धोका निर्माण होत आहे असं नुसतं सरकारला वाटलं तरी पण संबंधित व्यक्ती वा संघटनेवरती कुठल्याही प्रकारचे आरोप ठेवण्याच्या अगोदरच संबंधित व्यक्तीला वरती कारवाई करण्याचा अधिकार सरकारला ह्या विधेयकातून मिळालेला आहे। एखाद्या संघटनेवरती नुसता संशय जरी आला ह्या पद्धतीचा तरी संबंधित व्यक्ती वा संस्थेवरती कारवाई करण्याचा अधिकार ह्यामुळे सरकारला मिळणार आहे। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे। सरकारने यामध्ये काय सांगितलेलं आहे की म्हणजे ह्याचा FIR कसा दाखल होणार आहे, ह्याची तपास कोण करणार आहे आणि ह्याला न्यायालयीन दरवाजे खुले आहेत का नाही, न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो का नाही, ह्याचा जर विचार केला तर आमची अशी गोष्ट लक्षात येते की कुठल्याही व्यक्ती वा संघटनेच्या विरोधामध्ये कारवाई करायची असेल तर त्याचे 3 प्रकार पडतात। नंबर 1, संबंधित व्यक्तीवरती, संबंधित संघटनेवरती FIR दाखल केला जातो। दुसरी बाब, त्याचा तपास केला जातो आणि तिसरी बाब म्हणजे कोर्टामध्ये त्यावरती आरोपपत्र दाखल केलं जातं। मग हे अधिकार कोणाकडे, ह्याचा जर विचार केला तर एक लक्षात येतं की DIG अधिकारी किंवा DIG लेवलचा जो दर्जाचा जो पोलीस अधिकारी असेल ह्याच्या परवानगीनं त्या ठिकाणी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवरती, संघटनेवरती FIR दाखल करण्यात येईल। नंबर 2ची गोष्ट जर आम्ही विचारात घेतली तर ह्याचा मग तपास कोण करणार आहे? तर ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पदावरचा व्यक्ती त्या ठिकाणी करू शकतो। त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक धर्तीवरचा अन्य जो व्यक्ती आहे, अन्य व्यक्ती सुद्धा ह्याचा तपास करू शकतो। मग ज्या वेळेला कोर्टात आरोपपत्र दाखल करायची वेळ येते त्यावेळेस हे आरोपपत्र कोणाच्या परवानगीने या ठिकाणी दाखल करण्यात येतं?
तर पोलीस महासंचालकाच्या परवानगीशिवाय याचं आरोपपत्र कोर्टामध्ये दाखल करता येत नाही, म्हणून संबंधित प्रकरणामधला FIR असेल, तपास असेल किंवा कोर्टात आरोपपत्र दाखल करणं असेल, ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करता ही कारवाई सोपी नसेल अशा प्रकारचा पवित्रा सरकारनं त्यांच्या बाजूनं दाखल केलेला आहे, व्यक्त केलेला आहे, भूमिका दाखल केलेली आहे. परंतु तरी विविध संस्था, संघटना आणि व्यक्ती, संविधानप्रेमी, अभिव्यक्त स्वातंत्र्यप्रेमी ह्या सर्व लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या जनसुरक्षा विधेयक आल्यामुळं आर्टिकल 19चं म्हणजे 19चं म्हणजे ज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे, लिखाण स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा संबंधित सरकार ह्या जनसुरक्षा विधेयकाचा एका हत्याराप्रमाणे गैरवापर करू शकतो अशा प्रकारचा आरोप केलेला आहे. प्रत्येक मुद्द्यानुसार जर विचार केला तर आमच्या लक्षात येतं की सरकार या ठिकाणी कुठल्याही व्यक्ती वा संघटनेच्या विरोधात केवळ संशयाहून, केवळ त्यांना वाटलं की संबंधित व्यक्तीचा मुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर केवळ संशयावरून कुठल्याही प्रकारचा आरोप त्या व्यक्तीवर सिद्ध होण्याच्या अगोदरच संबंधित व्यक्तीवरती कारवाई केल्या जाऊ शकते. त्यामध्ये त्यांनी एक शब्द प्रयोग केलेला आहे की बेकायदेशीर कृत्य जर व्यक्ती करत असेल तर, किंवा मग बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय ह्याची कुठल्या प्रकारची डेफिनेशन, त्याची व्याख्या मात्र सरकारनं ह्या जनसुरक्षा विधेयकामध्ये केलेली नाही. त्याच्या आडून सरकार त्याचा गैरवापर करू शकतं अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्याचबरोबर त्यामध्ये तरतूद करण्यात आली की ज्या व्यक्तीवरती, ज्या संघटनेवरती कारवाई केली जाते त्या संघटनेची, त्या संस्थेचं कार्यालय सील करण्यात येईल, त्यांची बँक खाती गोठवण्यात येईल. म्हणजे ज्यांच्यावर आरोप केला जात आहे, ज्यांच्यावर कारवाई केली जात आहे ह्या विधेयकाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून, त्यांची पूर्णतः संपत्ती गोठवण्याचा अधिकार हा पूर्णतः सरकारला असणार. आणि सरकारनं या कायद्यामध्ये आणखीन एक उल्लेख केलेला आहे की कडव्या आणि डाव्या विचारसरणीच्या संस्था आणि संघटना आणि व्यक्ती, पण सरकारनं हे डेफिनेशन नाही केलं त्यामध्ये, किंवा हे डिफाईन नाही केलं किंवा व्याख्या नाही केली की कडव्या म्हणजे नेमक्या कोणत्या. मग सरकारच्या विरोधात लढणाऱ्या असतील, प्रशासनाच्या विरोधात लढणाऱ्या असतील, कुठल्या कडव्या, डाव्या म्हणजे नेमक्या कोणत्या डाव्या, ह्याचं कुठल्या प्रकारचं स्पष्ट सुतोवाच, स्पष्ट संकेत सरकारने ह्याच्यामध्ये स्पष्ट कुठेही मांडणी केली नाही. त्यामुळं लोकांना असा संशय आहे की लोकांची अशा प्रकारची टीका केली जात आहे की हे फक्त व्यक्ती आणि संघटनाला बंद करण्याचा कार्यक्रम नाही, तर सरकारच्या विरोधामध्ये उठणारा आवाज बंद करणारा कायदा म्हणजे जनसुरक्षा कायदा आहे. हा कायदा म्हणजे काळा कायदा आहे. सर्वात महत्त्वाची बाब ही आहे बांधवांनो, सरकारनं जनसुरक्षा विधेयक आणण्याच्या पाठीमागचा उद्देश सांगितला आहे की नक्षलवाद संपवणे आणि माओवाद संपवणे. पण ह्या विधेयकाच्या टायटलमध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवाद, माओवाद अशा प्रकारचा शब्दप्रयोग केलेला नाही. दुसरा महत्त्वाचा आंतरविरोध ह्यामध्ये, BJP सरकारचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये भाषण करताना बोलतात, आम्ही हे जे विधेयक आणलेलं आहे, आम्ही हे कायदा जो आणत आहेत, कायदा ह्यासाठी आणत आहोत की आज महाराष्ट्रामधून आम्ही नक्षलवाद संपवलेला आहे. केवळ 2 तालुक्यामध्ये नक्षलवाद आहे आणि हा नक्षलवाद येणाऱ्या एका वर्षभरामध्ये आम्ही संपवून टाकू. सरकार म्हणतंय की आत्ता फक्त महाराष्ट्रातल्या 2 तालुक्यामध्ये नक्षलवाद आहे आणि त्या दोन्ही तालुक्यातला नक्षलवाद आम्ही येणाऱ्या एका वर्षामध्ये संपवणार आहोत. तर मग प्रश्न निर्माण होतो सर्वसामान्य व्यक्तीला की मग हे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक आणण्याचं कारण काय. ह्याचा साफ उद्देश असा दिसतो, जनसुरक्षा विधेयक ही जनसुरक्षा विधेयक नाही तर भाजप सुरक्षा विधेयक आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा व्यक्त झालं पाहिजे, ही माझी एकट्याची जबाबदारी नाही. म्हणून ह्या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून व्यक्त होणारा यूट्यूबर अडचणीत येणार, व्यक्त होणारा लेखक अडचणीत येणार,
व्यक्त होणारा पेंटर अडचणीत येणार, अभियुक्त होणारे प्रत्येक व्यक्ती ह्या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून, या कायद्याच्या माध्यमातून सरकारच्या नजरेमध्ये कटघऱ्यामध्ये उभी केली जाणार। ज्या संघटनेवरती बंदी घातली जाते त्या संघटनेच्या कुठल्याही सभेला जर एखादा व्यक्ती जर उपस्थित राहिला तर त्या व्यक्तीला सुद्धा 7 वर्षापर्यंत कैदेत ठेवण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे। त्याचबरोबर एखादी कामगारांची चळवळ असेल, कर्मचाऱ्यांचा संप असेल आणि तो संप जर सरकारने त्या ठिकाणी बेकायदेशीर जर घोषित केला तर त्याच्या आडून ह्या कायद्याचा वापर करून संबंधित कर्मचाऱ्यावरती, कामगारावरती सुद्धा मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी या कायद्याचा दुरुपयोग त्यांच्या विरोधात केला जाऊ शकतो, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। त्याचबरोबर सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये जे विविध व्यक्ती आणि संस्था, संघटना सातत्याने संघर्ष करत आहेत, रस्त्यावरची लढाई लढत आहेत, त्यांना सुद्धा ह्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो। उदाहरणार्थ मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास करून शक्ती मार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे त्या शक्ती मार्गाला मोठ्या पद्धतीने आज विरोध केला जात आहे। त्याचबरोबर कोकणामध्ये जे विविध अदानी अंबानीचे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पाला सुद्धा मोठ्या पद्धतीने विरोध केला जात आहे। ह्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनाला कडवं ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही सुद्धा गोष्ट आम्ही आणि तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अनुच्छेद 32 नुसार त्या ठिकाणी आम्हाला न्यायालयामध्ये हक्क आणि अधिकार मागण्याचा किंवा अपील करण्याचा किंवा न्यायालयीन मदत मागण्याचा अधिकार आहे, परंतु जनसुरक्षा विधेयकाला सरकारनं न्यायालयीन कक्षेच्या बाहेर ठेवलेला आहे। त्यामुळे संबंधित व्यक्ती वा संघटनेला कुठल्याही प्रकारचे न्यायालयाचे रस्ते बंद केलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या पद्धतीने जनसुरक्षा विधेयक म्हणजे काळा कायदा आहे की काय असा प्रश्न आता प्रत्येक संविधान प्रेमीला वाटत आहे। तुम्हाला ह्या जनसुरक्षा विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण लवकरच ह्याच मुद्द्यावरती आणखीन सविस्तर माहिती घेऊन नवीन एक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मी भेटणार आहे।